नमस्कार, आपल्या न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। धुळे तालुक्यातील देवबाने ग्रामपंचायतीचा सरपंच उपसरपंच निवडणूक प्राधिकारी श्रीकांत देसले यांनी जाहीर केले। सरपंचपदी म्हणून संजय देसले तर उपसरपंचपदी स्वाती देसले यांची बिनविरोध निवड जाहीर केली। देवबाने ग्रामपंचायत कार्यालयातच विशेष सभेचे आयोजन करून लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन पार पडली। विकास पॅनलचे संजय देसले यांना एकूण 5 मते तर विरोधी उमेदवारांना 4 मते मिळाल्याने संजय देसले यांना 1 मत जास्त असल्याने विजयी घोषित केले। तसेच उपसरपंचपदी स्वाती देसले यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांनाही विजयी घोषित केले। निवड झाल्याने ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल उधळून एकच जल्लोष केला। यावेळी संजय देसले, स्वाती देसले, मनीषा पाटील, लताबाई सोनवणे, अनिता पाटील, गटनेते ज्ञानेश्वर मोरे, पंडित देसले, तुकाराम देसले, ग्रामस्थ आदी उपस्थित होते। 5 तारखेला मतमोजणी झाली। त्याच्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी आदेश केले की 19 तारखेला 19/22ला आपल्याला इथं सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक घ्यायची आहे। त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार धुळे यांनी मला श्रीकांत देसले ग्रामपंचायत सभागृहात मला या ठिकाणी काळजीभूत केलं। त्यानुसार आज आपण उपस्थित राहणे आम्ही सर्व संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या। तुम्ही आज उपस्थित राहिले। 10 ते 12 या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल झाले। त्या संजय पाटील व दगडू कापडे यांचे 2 सरपंच पदाचे अर्ज प्राप्त झाले। तर उपसरपंच पदासाठी मनीषा देसले यांचं एक नामनिर्देशन प्राप्त झालं। तुमचे सरपंच पदाचे जे आरक्षण आहे ते सर्वसाधारण असल्या कारणाने जनरल मध्ये तुमचे नॉमिनेशन आलेले आहे। त्याच्यानंतर गुप्त मतदान प्रक्रियेसाठी श्री दगडू कापडे यांनी अर्ज दिला। त्यांच्या अर्जाच्या अनुषंगाने आपण आज गुप्त मतदान घेतलं 2:15 वाजता आणि 2:30 वाजता आपण ते संपवलं। त्याच्यानंतर लगेच आपण 2:38 लगेच मतमोजणी केली। चिठ्ठ्या आपल्याला दाखवण्यात आल्या, समप्रमाणात त्याच्या स्क्वेअर मध्ये त्याच्या घड्या केल्या, त्याच्यावर उमेदवारांचं नाव दिलं, चिन्ह तुम्हाला सांगण्यात आलं। त्या अनुषंगाने तुम्ही मतदान केलं। त्याची मतमोजणी देखील झाली। त्या मतमोजणीचा ज्या काही चिन्हांकित केलेले उमेदवार आहेत ते सगळ्यांसमोर तुम्हाला दाखवण्यात आलं। आता त्या अनुषंगाने 2 उमेदवार होते। संजय बुधा पाटील यांचं चिन्ह होतं पतंग, दगडू गोविंद कापडे यांचं चिन्ह होतं विमान। आता जे मतदान पडलेलं आहे एकूण तुमची सदस्य संख्या आहे 9 सदस्य संख्येमधून दगडू गोविंद कापडे यांना मिळालेली मतं आहेत 4। संजय बुधा पाटील यांना सरपंच पदासाठी मिळालेली मतं आहेत 5। 9 पैकी 5 मतं त्यांना 1 मत जास्त असल्याने ते बहुमताने या ठिकाणी सरपंच पदासाठी निवडून आलेले आहेत। याची मी सर्वांसमक्ष त्यांना सरपंचपदी विराजमान होतील झालेले आहे। त्यांना 5 मतं मिळाल्याने बहुमताने सरपंच पदासाठी त्यांची निवड झालेली आहे असे मी आज या ठिकाणी जाहीर करतो। आणि जे दगडू गोविंद कापडे त्यांना 4 मतं मिळाले त्यांचं देखील स्वागत करतो। धन्यवाद। सगळ्यांचं स्वागत। या ठिकाणी कॉर्पोरेशन लाभलं, ग्रामसेवक, आमचे तलाठी, आमचे पत्रकार बांधव, आमचे पोलीस दादा, सगळ्या यंत्रणेचा, सगळे देव आणि ग्रामस्थांचा शांततेने कामकाज पार पाडल्याबद्दल त्यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या पदासाठी निवडणूक घेण्यात आली तर आदरणीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या प्रेरणेतून आमचा विकास पॅनल निवडणुकीत त्या ठिकाणी उतरला होता आणि विकास पॅनलला एकूण 5 जागा त्या ठिकाणी प्राप्त झाल्या होत्या। तर आजच्या या निवडणूक प्रक्रियेत सरपंच पदासाठी मी स्वतः संजय बुधा देसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि उपसरपंच पदासाठी श्रीकांत देसले यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। तर या प्रक्रियेमध्ये लोकशाही पद्धतीने मतदान घेण्यात आलं आणि माझा प्रतिस्पर्धी जो उमेदवार होता तो त्या ठिकाणी 1 मतांनी हारला आणि आमचा विजय झालेला आहे। विकास पॅनलचा एक विजय आहे। लोकांनी त्या ठिकाणी आमच्यावर जो विश्वास दाखवला
कारण तिरंगी लढत होती आणि या तिरंगी लढतीमध्ये अतिशय चुरशीमध्ये आमचे 5 उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले होते आणि लोकांनी मतदारांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या ठिकाणी तो विश्वास आम्ही 5 वर्षात पूर्ण करून लोकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची पूर्ण त्या ठिकाणी ग्वाही घेऊ। या ठिकाणी मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी श्रीकांत देसले साहेब हे सुद्धा उपस्थित होते, त्या ठिकाणी आम्ही आभार मानतो। गावाच्या विकासासाठी तुम्ही काय तर गावाच्या विकासासाठी 21 कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या वेळेस दिलेला आहे आणि तो 21 कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू।